ही MIDCची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता, परंतु मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं. आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी 4 गोष्टी अजितदादा पवारांनी ज्या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. एक पुरंदरचं विमानतळ, पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी हुडकोकडून कर्ज घेण्याचा विषय होता. त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला 75 कोटीची कमतरता होती, ते 75 कोटी रुपये मंजूर केलं. विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्याची कारवाई करण्याचा प्रयत्न असेल. किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती MIDCला देऊन पुण्यामध्ये नवीन दुसरी MIDC, अशा एक 4-5 चांगल्या गोष्टी त्या दिवशी अजितदादा पवारांच्या स्मरणात मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरांजली करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून तिथला एक लोकप्रतिनिधी मी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादाचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला. मला वाटते त्यासाठी आता एक BCCI ICCI या नामांकन त्यांचं जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं. मला वाटते अतिशय एक दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या क्रिकेटपटूंचं अनेक दिवसाची T20 अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आमच्या तरुणांचं पूर्ण होईल. पण या संदर्भात दादांचं नाव देण्याचं काही संघटना होतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा सावरकरांचं नाव द्यावं. नाही, आता दादांचं नाव दिलेलं आहे. ज्या व्यक्तीनं त्याला महत्त्वाचा वाटा घेतला, अजितदादांचं विकास कामावर एवढं प्रचंड प्रेम होतं की पदोपदी आता त्यांची आठवण येत राहील. ते जे कोण हा विषय काढू इच्छित आहे, अनेक अजून नावं द्यायची शिल्लक त्यांना आपण देऊ. शेवटचा प्रश्न, आज सुरेंद्र त्यांनी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ज्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली त्यांची तालुका नेमकी बैठक घेतली आणि खीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी पार्टीशी नाही असं समजलं, आम्ही तुमच्या पार्टीशी आहे. नाही, आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी जबाबदारी आहे ती पार पाडतायत. आमचा पक्ष एकसंघ ठेवणं, आमदारांना एकसंघ ठेवणं आणि राज्यभरातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक मनोधैर्य देणं किंवा तुम्ही पोरके नाही, आम्ही तुमच्या मागे आहोत ही जाणीव करण्याचा ते प्रयत्न करतायत. हा स्तुत्य उपक्रम आहे.